तुम्ही म्हणसाल की सकाळी सकाळी एवढ्या लवकर उठून अंधारात चाललाय तरी कुठं? आपण सकाळी पहाटे 5:30लाच उठलो होतो. मग निघालो होतो घरी. आपण कुठं जातोय त्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून बघा. स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. काल संध्याकाळी आपल्याला एक ट्रिप होती. मग आपण घेऊन गेलो ट्रॅक्टर. आपल्यासोबत होता आपला मित्रपरिवार. मग काय मित्रपरिवारासोबत गेलो होतो सोयाबीनचे पोते भरायला. 30च पोते होते. 10 मिनिटातच भरले. मग म्हणलं लागायला लागते खालच्या रस्त्याला. हळूहळू चालू. पंकज म्हणला काय अजून अजून पार कमराचा खवखवच केलास. मग काय गावात आलो. गाडी वगैरे खाली केली. जेवण करून मग काय झोपी गेलो. सकाळी सकाळी उठलो पहाटे 5 वाजताच. कारण आपल्याला जायचं होतं गावात. मग म्हणलं शेतातून आता पायी पायीच जायला लागते. सकाळी सकाळी मस्तपैकी व्यायाम करू. मग काय तेवढ्यात आईनं मस्तपैकी शिरा बनवली होती गरम गरम. मग काय सकाळी सकाळी केला नाश्ता. नाश्ता केल्यानंतर गाडी वगैरे घेतली होती धुवून आणि निघालो सकाळी सकाळी हनुमंतरायाचं दर्शन करून. आता आपल्याला जायचं होतं गाडी भरायला. मग तेवढ्यात वाटत घेतला पंकज. मग म्हणला पंकज सोबत थोडी गोष्टी केल्या आणि निघालो पुढच्या दिशेनं. कारण गाडी भरायला जायला होत होता उशीर. तेवढ्यात गेलो तर काय माणसं वाटच बघत होते. आपल्याला मंदाडे साहेबाच्या गाडी भरायची होती. जवळपास 30-40 कट्टे होते. तूर सोयाबीन आणि ज्वारी गाडी भरून घेतली आणि निघाला की वाघ सकाळी सकाळी. मग म्हणलं सकाळी सकाळी रस्त्याला एक पण गाडी नव्हती हो. सनसन सनसन दाबीत जावं म्हणलं. तेवढ्यात काय डायरेक्ट दाखवलं ना उदगीर गाडीला. मग काय आपण गेलो तेव्हा एक पण हमाला आला नव्हता. तात्या आलते. तात्यानं काय का फोनवरच आम्हाला समजे बोलून घेतले. मग म्हणलं आता गाडी वगैरे खालू करून घेतली आणि आपण म्हणलं आता परतीच्या मार्गाला लागावं. जवळपास आज मार्केटला तुरीचा भाव होता 7,700 पासून 8,000पर्यंत. सोयाबीन 5,500 रुपये हायेस्ट विकलं. मग बाकीचे बाजारभाव असंच कमी जास्त होते. वाटत काय हो ॲक्सिडेंट बघितला. ह्याचे काय 2ला 2 टायर वाघानं फोडला होता. कसं फुटले होते काय माहिती. मग त्याचं म्हणलं जाऊ दे आपलं आपलं पोटाचं बघावं. खिचडी दाबली वरून एक चहा घेतला आणि लागलो परतीच्या मार्गाला. सकाळी सकाळी 9:30 वाजता गाडी वापस. मग म्हणलं असं काम झालं ना लय भारी वाटते. तिथून मग काय गाडी वगैरे लावली घरी. आपल्याला जायचं होतं अहमदपूरला जरा नांगराचं सामान घ्यायला. नांगरानं 3 दिवस झालं काय जीवच काढलाय. वैताग घेऊन गेला. आज जाऊन भंगारमधून नवीन असा रॉडच घेतला. ह्याला कापावून ह्यालाच बनवावं म्हणलं. आता काय नवीन माल भेटत नाही. तेवढ्यात काय इथं आलो. इथं इंजिनिअरिंगवाल्याकडे. त्यांनी म्हणले आता चांगले पैसे लागतील. तुमचं काम लय आहे 2 घंटे लागतील. म्हणलं सर घ्या आता पैसे. आता आम्हीच अडकलोय. जवळपास त्यांनी म्हणल्यासारखं 2 तास त्यांना लागले. थोडासा जाऊन नाश्ता करून आलो. 2 तासानंतर काम वगैरे करून दिलं ओके. मग काय शेवटची फिनिशिंग चालू होती. तेवढ्यात भैया गेले. मग काकानं काय सर्व फिनिशिंग वगैरे करून दिली. तिथून आलो घरी आणि गाडी लिहिली तराट लावून. कारण आपल्याला जायचं होतं भरायला जरा आरे मोडला. मग झाला होता लय उशीर. पार्टीवाला लय फोन करेल म्हणून आपण दाबीत नेली गाडी. तिथं गेलो तर काय पार्टीवाला म्हणलं अजून अर्धा तास लागेल. तर गाडी घ्या खोलून. गाडी वगैरे खोलून घेतली. आता भेटू लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये नवीन एका